कुंभमेळा बनावट कार्यादेश प्रकरणामध्ये महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आरोपी तनय महाजन हा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचा दूरचा नातेवाईक असल्याचे समोर आले। मंत्री महाजनांनी सुद्धा याची कबुली दिली आहे। दरम्यान आरोपी तनयच्या वडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे। माझ्या मुलाला फसवलं जात आहे असा आरोप तनयच्या वडिलांनी केलाय। कुंभमेळा प्राधिकरण अध्यक्षांच्या बनावट सहीने जवळपास 600 कोटी रुपयांच्या बनावट निविदा काढण्यात आल्या होत्या आणि त्यांच्यावर बनावट टेंडरद्वारे 3 कंत्राटदारांना काम मिळवून देण्याचं आमिष दाखवलं गेलं आणि जवळपास 3 कोटी 5 लाख रुपये त्यांच्याकडून उकळल्याचा आरोप आहे। या प्रकरणामध्ये जे फिर्यादी आहेत त्या फिर्यादींची आणि त्या आरोपींची नाशिकमध्ये ओळख झाली आणि त्यांनी त्यांना कुंभमेळ्याच्या कामासंदर्भात काम देण्याचं आश्वासन दिलं, खोटं आश्वासन दिलं आणि या संदर्भात त्यांनी बनावट वर्क ऑर्डर तयार केल्या। बनावट वर्क ऑर्डर तयार करून त्यांना काम दिल्याचं दाखवलं आणि त्यांची फसवणूक केली। या कामासाठी किंवा हे काम देण्याचं त्यांना आमिष दाखवून त्यांच्याकडून 3 कोटी 5 लाख रुपये त्या आरोपींनी घेतलेले आहेत। एक माझा दूरचा नातेवाईक आहे, पण तो फार वाया गेलेला सुरुवातीपासून पुढे पण त्याच्यावर अशा पद्धतीने पुढे दाखल झालेला आहे। काय नाव तनय महाजन या ठिकाणी म्हणून कार्यकर्ता नाहीच आहे तो, पण तो फार गॉन केस आहे हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि म्हणून त्यांनी आणि 2-3 जणांनी मिळून अजून 3-4 जण याच्यामध्ये आहेत। त्यांची नावं सीपी साहेबांनी मला सांगितलेली आहेत, त्यांची टोमॅटो निघालेली आहेत। मला वाटतं 7-8 लोक यामध्ये सापडतील। भाऊंनी मला ते सांगितलं की त्याला अटकवलंय म्हणे आणि त्याला मोकळा होऊ द्या। त्याला अटक करून नेली असं आणि हे भाऊ बोलले की सोबत निभा तुम्हाला हे असं वागणं वगैरे